नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष पराडी एस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे तो करंट अफेअरच्या संदर्भातला आहे. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण इराण इस्रायल युद्ध या संदर्भात आपण डिस्कशन करणार आहोत. हा टॉपिक राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025च्या अनुषंगाने फार महत्वपूर्ण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण बघणार आहोत की इराणनं इस्रायलवर हा जो अटॅक आहे 300 पेक्षा जास्त जे मिसाईल्स आहे ते का बरं टाकले, आणि दुसरं म्हणजे कारण काय आहे की एकेकाळी हे दोन्ही जे देश होते इराण आणि इस्रायल हे चांगले मित्र होते. या मित्रत्वाचे संबंध यांचे एकदम शत्रुत्वामध्ये कसे परावर्तित झाले ते सुद्धा आपल्याला इथं समजून घेणं फार आवश्यक आहे. आणि त्यामध्ये देखील आपण बघणार आहोत की मिडल ईस्ट किंवा वेस्ट एशिया ज्याला आपण म्हणतो, जो पूर्ण जगाच्या इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून फार महत्वपूर्ण भूभाग आहे. कारण जर आपण बघायला गेलं की तर जगाच्या जवळपास 70 ते 80% जे काही तेल आहे ज्याला आपण क्रूड ऑइल म्हणतो त्याचा साठा या भागामध्ये आहे. तर अशा परिस्थितीत या भागामध्ये अशांतता राहणं हे जगाच्या इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून फार जास्त हानिकारक आहे आणि मुख्यत्वे त्याचे भारतावर देखील काय परिणाम होऊ शकतात हे आपण एकदम शॉर्टमध्ये इथं समजून घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपलं टायटलच बघा विद्यार्थी मित्रांनो की एकेकाळी मित्र असणारे दोन देश एकमेकांचे कट्टर शत्रू कसे झाले. आणि त्यामध्ये देखील इराण इस्रायल जे युद्ध आहे आता एकदम युद्धामध्ये परावर्तित हे झालेलं नाहीये, पण ज्या प्रकारच्या परिस्थिती तिथं उद्भवण्यात आलेल्या आहे त्या प्रकारे आपण म्हणू शकतो की एक प्रकारे याला रिजनल वॉर म्हटलं जात आहे. ठीक आहे, म्हणजे त्या स्पेसिफिक रिजन पुरता मर्यादित हे एक प्रकारचं काय झालेलं आहे, युद्ध झालेलं आहे. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, अटॅक का बरं केला? इराणनं जे जवळपास 300 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र किंवा ड्रोन्स आहे कोणावर डागले, इस्रायलवर डागले, पण त्यापैकी जवळपास 99% जे क्षेपणास्त्र होते ते हवेतच त्यांना डिस्ट्रॉय करण्यात आलं आणि जे काही 1-2 क्षेपणास्त्र होते ते त्यांच्या हद्दीत पडलेले आहे. पण अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची जीवितहानी किंवा वित्तहानी तिथं अजून इस्रायलनं असं काही कन्फर्म केलेलं नाहीये. तर याचाच अर्थ हा जो काही अटॅक इराणनं केलेला आहे हा पूर्ण प्रकारे परतवून लावण्यास इस्रायलने काय राहिलेलं आहे, सक्सेसफुल राहिलेला आहे, यशस्वी ठरलेला आहे. आता याच्यामध्ये इस्रायलकडे अशा कोणत्या टेक्नॉलॉजी आहे की ज्यांनी एकदम 300 पेक्षा जास्त ड्रोन अटॅक जे झाले किंवा जे काही मिसाईल त्याच्यावर डागण्यात आले ते एकदम त्यांनी अशा प्रकारे कसे डिस्ट्रॉय केले? तर तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो की इस्रायलचा जो खंदा समर्थक आहे तो आहे अमेरिका. ठीक आहे, अमेरिका. तर याला इस्रायलला जी काही टेक्नॉलॉजी त्याच्याकडे आहे त्याच्यामधली सर्वात प्रमुख जी टेक्नॉलॉजी आहे त्याला आपण आयरन डोम टेक्नॉलॉजी म्हणतो. आणि ही जी टेक्नॉलॉजी आहे ही खूप ऍडव्हान्स लेवलची प्रणाली आहे. ही हवेतच जे शत्रूचे क्षेपणास्त्र असतात त्यांना डिस्ट्रॉय करण्याची क्षमता ही आयरन डोम टेक्नॉलॉजीमध्ये इथं आहे. याच्या व्यतिरिक्त इस्रायलला हा हल्ला परतवून लावण्यास जॉर्डननं देखील मदत केली, युकेनं मदत केली, फ्रान्सनं मदत केली आणि या मित्र राष्ट्रांच्या मदतीच्या आधारावर इस्रायलला हा जो हल्ला आहे हा सक्सेसफुली परतवून लावला. ठीक आहे, तर अशा परिस्थितीत आपण सर्वप्रथम बघूया की अशी कोणती परिस्थिती उद्भवली की ज्यामुळे इराणनं इस्रायलवर हे 300 क्षेपणास्त्र डागले. तर ते आपण तिथून सर्वप्रथम सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढे बघूया. आता हे बघा, यामध्ये कारण दिले आहे इराण इस्रायल वॉर आणि इस्रायल इराण मधील संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. इराणने त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला चढवला आहे. इराणने जवळजवळ 300 ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला केल्याने पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढलेला आहे, ज्याला आपण मिडल ईस्ट सुद्धा म्हणतो किंवा वेस्ट एशिया सुद्धा म्हणतो. सिरियामध्ये असलेल्या इराणच्या दूतावासावर हल्ला झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी इराणने हा हल्ला केला असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे कारण काय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता या तिसऱ्या पॉईंट मधून कारण समजून आलेलं असेल की सिरियामध्ये इराणचं जे दूतावास होतं त्या दूतावासावर 1 एप्रिल त्याच्यावर इस्रायलनं हल्ला चढवला आणि त्या दूतावासाला तिथं डिस्ट्रॉय करण्यात आलं इराणच्या. आणि याचाच बदला घेण्याची भूमिका इराणच्या सर्वोच्च नेत्यांना तिथं दर्शवली होती आणि त्यांनी तिथं म्हटलेलं देखील होतं की जेव्हा इराणच्या सिरियामधल्या दूतावासावर हल्ला झाला तेव्हाच त्यांनी म्हटलं होतं की आम्ही याचा बदला घेणार आहे. कधी घेणार, काय घेणार ते आम्ही वेळ आल्यावर सांगू. आणि त्याचाच बदला त्यांनी कधी घेतला? या रविवारी त्यांनी 300 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र तिथं इस्रायलवर डागले. इस्रायलच्या काही भागामध्ये इराणने डागलेली ड्रोन आणि क्षेपणास्त्रे कोसळली तर अनेक क्षेपणास्त्र इस्रायलच्या हद्दीत प्रवेश करण्याच्या आधीच उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केलेला आहे. म्हणजे इस्रायलनं अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची तिथं जीवितहानी किंवा वित्तहानी झाली आहे असं रिपोर्ट केलेलं नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर आता इराणने इस्रायलवर हल्ला का केला?
ठीक आहे, सर्वप्रथम सुरुवात इथे होते. तुम्हाला एक शॉर्ट मध्ये तर कारण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की सिरियामध्ये इराणचं जे काही दूतावास होतं त्या दूतावासावर यांनी हल्ला केला होता इस्रायलने 1 एप्रिलला, आणि त्याचाच बदला म्हणून त्यांनी इस्रायलवर 300 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र डागले. तर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून आता हा 7 ऑक्टोबरला जो हल्ला झाला हा कोणता हल्ला झाला तर तुम्हाला माहित असेल की इस्रायल ऑलरेडी एका युद्धामध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्याला आपण इस्रायल हमास वॉर म्हणतो. ठीक आहे, तर ही हमास जी संघटना आहे ही सुद्धा आतंकवादी संघटना आहे. तर ही जी संघटना आहे ही गाझा पट्टी जी आहे त्या गाझा पट्टीतून ऑपरेट करते, आणि या हमास संघटनेचा खंदा समर्थक म्हणून इराणला बघितलं जातं. म्हणजे इराणकडे या हमास संघटनेकडे जे काही क्षेपणास्त्र म्हणा किंवा जे काही यांच्याकडे आर्म्स अँड अम्युनिशन आहे ते कोण सप्लाय करतं, इराण सप्लाय करतं असा इराणवर आरोप आहे. ठीक आहे, तर 7 ऑक्टोबरला हमासनं कोणावर अटॅक केला होता, इस्रायलवर खूप मोठा अटॅक केला आणि त्याच्यामध्ये खूप सारे इस्रायली मारले गेले, आणि त्याच्यासोबत हमास संघटनेनं खूप सारे इस्रायलला बंधक सुद्धा बनवलं. आणि अशा प्रकारचा हल्ला आतापर्यंत गाझा पट्टीतून हा सर्वात मोठा हल्ला झालेला आहे इस्रायलवर. तर 7 ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून इस्रायलनं गाझामध्ये हमास विरोधात कारवाई सुरू केली आणि गाझामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्ब वर्षाव केला. इव्हन विद्यार्थी मित्रांनो, जवळपास आता 6 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे, पण अजून देखील गाझामध्ये युद्ध सुरूच आहे आणि तिथं खूप जास्त प्रमाणात निष्पाप लोकांची हत्या सुद्धा होत आहे, आणि त्यासोबत हमासचे जे काही तिथं मिलिटंट्स आहेत त्यांना सुद्धा इस्रायल डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न पूर्णपणे करत आहे. त्यानंतर येमेनमध्ये हुती बंडखोरांनी इस्रायल विरोधात पावलं उचलली आणि तांबड्या समुद्रात, ज्याला रेड सी आपण म्हणतो, जाणाऱ्या इस्रायलशी निगडीत जहाजांवर कारवाई सुरू केली. या हुती बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याचं वारंवार दिसून आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो काय झालं की आता एकंदरीत जर आपण बघितलं तर इस्रायल हा ज्यू देश आहे, आणि हा ज्यू देश कुठं आहे तर मिडल ईस्ट किंवा वेस्ट एशिया ज्याला आपण म्हणतो तिथं आहे, आणि तिथं प्रामुख्यानं बाकी त्याच्या अवतीभोवती जे काही देश आहे ते प्रामुख्यानं मुस्लिम बहुल देश आहे. तर अशा परिस्थितीत एक अरब विरुद्ध ज्यूज असा संघर्ष तिथं कंटिन्यूस पेटलेला आहे जेव्हापासून इस्रायलची निर्मिती करण्यात आली पॅलेस्टाईनमध्ये. तर या संदर्भात जर आपण बघायला गेलं तर इतर जे काही मुस्लिम राष्ट्र आहेत त्यांचा कट्टर विरोध कोणाला आहे, आधीपासूनच जेव्हापासून इस्रायल बनलं तेव्हापासून इस्रायलला तिथं झालेला आहे. तर अशा परिस्थितीत आता जेव्हा हमासने अटॅक केला इस्रायलवर, तर त्यानंतर बाकीचे जे काही मुस्लिम राष्ट्र होते त्यांनी इस्रायलला वॉर्न केलं होतं की तुम्ही अशा प्रकारचं एकदम मोठ्या प्रमाणावर अटॅक करू नका, कारण तिथं खूप जास्त प्रमाणात निष्पाप लोक आहे, लहान मुलं आहे, आणि त्यांची सुद्धा हत्या होऊ शकते, आणि आता तेच होत आहे. आता त्याचा बदला म्हणून इतर जे काही बंडखोर समूह आहे जे वेगवेगळ्या देशामध्ये कार्यरत आहे, तर ते बंडखोर समूह काय झालेले आहे, अजून ऍक्टिव्ह झालेले आहे, आणि त्यांना देखील मदत कोण करताय छुप्या पद्धतीनं, तर इराण करताय. त्याचाच एक भाग म्हणून येमेन सुद्धा एक कंट्री आहे, तर या येमेनमध्ये अजून एक बंडखोर समूह आहे, त्याला हुती बंडखोर म्हणतात. ठीक आहे, जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त देश येमेनचा या हुती बंडखोरांनी ताब्यात घेतलेला आहे. तर अशा परिस्थितीत हे हुती जे बंडखोर आहे यांना सुद्धा मदत कोण प्रोव्हाइड करताय, तर इराण करताय. ठीक आहे, तर हे जे हुती बंडखोर आहेत तर हे येमेन मधून तिथं जे काही येणारे जहाज आहेत त्या जहाजांवर हे तिथून यांनी अटॅक करणं सुरू केला जेव्हा इस्रायलनं गाझा पट्टीवर खूप जास्त प्रमाणात बॉम्ब वर्षाव सुरू केला. इव्हन त्या रेड सी मधनं किंवा तांबड्या समुद्रातनं जाणारी जे काही जहाज आहे जे सुएझ कॅनलच्या मार्गे मेडिटेरियन सी मध्ये जातात त्यांना सुद्धा हे त्या जहाजांवर सुद्धा हे काय करताय, हुती बंडखोर सतत अटॅक करत आहे. आणि त्यामुळे सुद्धा ज्याला आपण सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन म्हणतो, काय म्हणतो, सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन, तर ही प्रमुख सी लेन ऑफ कम्युनिकेशन आहे पूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून, त्यावर देखील एक प्रकारचं संकट इथं आपण म्हणू शकतो एक कोसळलेलं दिसतंय आपल्याला. त्यानंतर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, थोडा मॅपच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. इथं आहे इस्रायल, आता इस्रायल इथं आहे. दुसरं इस्रायलच्या वरती जो एक छोटासा देश आहे त्याला आपण लेबनान म्हणतो, त्याला काय म्हणतो, लेबनान. ठीक आहे, आता लेबनान एक झालं, इथं एक सिरिया आहे, इथं इराक, इथे इराण आहे, आणि खाली जर बघितलं तर इथं येमेन आणि इथं ओमान. आता हा जो येमेन देश आहे याचा जवळपास एवढा इलाका जो आहे तो आपण म्हणू शकतो की हौती रिबल्स जे आहेत तिथे ऍक्टिव्ह आहे, आणि या तांबड्या समुद्रातनं जे काही जहाज असे पास होतात ते या सुएझ कॅनल, इथं सुएझ कॅनल आहे, त्या सुएझ कॅनलच्या माध्यमातून ते युरोप पर्यंत जहाज जातात. आता हे येमेन मध्ये जे हौती रिबल्स आहे इथून जे जहाज पास होऊन राहिले त्यांच्यावर अटॅक करून आले जेव्हापासून इस्रायलनं गाझा पट्टीवर अटॅक खूप जास्त प्रमाणात वाढवलेला आहे. तर इथं हौती रिबल्सचा एक समूह आहे,
लेबनॉनमध्ये जर आपण बघितलं तर इथं जी इस्रायलची बॉर्डर जी लेबनॉनला लागून आहे तिथं हिजबुल्ला नावाचा एक दहशतवादी संघटना आहे. कोणती संघटना आहे? हिजबुल्ला नावाची. तर ही हिजबुल्ला नावाची जी संघटना आहे हिला सुद्धा मदत कोण करतं? इराण करतं. ठीक आहे. मग सिरियामध्ये जी सध्या परिस्थिती तिथं सरकार आहे पण जी आपण म्हणू शकतो एक प्रकारे की जिला जगात मान्यता फार कमी आहे, तर ती असद गव्हर्नमेंट जी आहे तिला सुद्धा समर्थन कोण करताय? इराण करताय. आणि हमास संघटनेला सुद्धा समर्थन कोण करताय? इराण करताय. म्हणजे काय की जे काही बंडखोर समूह आहे अवतीभोवती इस्रायलच्या त्या सगळ्यांना समर्थन देणारा कोणता देश आहे? इराण देश आहे. आता का बरं समर्थन देत आहे? कारण काय आहे? तर हे सुद्धा आपण आता येणाऱ्या स्लाइड्स मध्ये बघणार आहोत. एकंदरीत अशी परिस्थिती सध्या परिस्थितीत इस्रायल हा चारही बाजूनं जे म्हणू शकतो त्याच्या शत्रू राष्ट्रांकडून घेरण्यात आलेला आहे. आणि या सगळ्यांना मदत करणारा प्रमुख देश कोण आहे? तर सगळ्यांना मदत करणारा प्रमुख देश आपण म्हणू शकतो इराण आहे. तर याचाच बदला की एवढे सगळे जे काही बंडखोर समूह आहे सतत इस्रायलला टार्गेट करत आहे याचाच बदला म्हणून आता 1 एप्रिलच्या दरम्यान इस्रायलनं काय केलं? इस्रायलनं सिरियामधले जे काही दूतावास होतं इराणचं त्याला सुद्धा डिस्ट्रॉय केलं. त्यांनी ऍट अ टाइम इराकमध्ये सुद्धा जे इराणचे तळ आहे त्यांच्यावर देखील अटॅक केला. तर आणि हिजबुल्लावर सुद्धा त्यांनी अटॅक केला. तर याचाच बदला म्हणून त्यांनी आता हे 300 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र तिथं डागले. त्याशिवाय इस्रायलला विरोध करणाऱ्या हिजबुल्ला या लेबनॉन मधल्या संघटनेचाही इराणशी घनिष्ठ नातं आहे. याची परिणती म्हणून डिसेंबर 2023 मध्ये इस्रायल आणि इराणमध्येही तणाव वाढला आणि आरोप प्रत्यारोप होत राहिले. 23 डिसेंबरला इस्रायलशी संबंधित एक केमिकल टँकरवर भारताच्या वेरावळ जवळ हल्ला झाला. ते मिसाईल इराणकडून टाकण्यात आल्याचा दावा इस्रायलनं केला आहे. जहाजावर भारतीय खलाशी होते पण कुठलीही वित्तहानी झालेली नाही. इव्हन विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला ज्या पद्धतीने आता सांगितलं की जे इम्पॉर्टंट सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन आहे ती रेड सी मध्ये जाते. तर हे हौती रेबल्स ज्या ज्या जहाजांवर अटॅक करत आहे तिथं प्रामुख्याने त्यांच्यावरचा जो क्रू असतो म्हणजे जे काही त्याच्यावरचे सहकारी वगैरे असतात ते भारतीय असतात. तर अशा पद्धतीत देखील रिसेंटली त्या भागामध्ये जे काही कमर्शियल जहाज आहे जे काही कार्गो शिप्स आहेत त्यांच्यावर अटॅक खूप जास्त प्रमाणात वाढलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता 2च दिवसांनी इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे म्हणजे IRGC त्याला इराणियन रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स म्हणतात चे एक मोठे अधिकारी सय्यद राझी मुसावी यांच्या इस्रायलीचा हवाई हल्ल्यात मृत्यू झाला. तर 29 डिसेंबरला इराणनं इस्रायलच्या मोसादसाठी गुप्तहेरी केल्याच्या आरोपावरून चौघांना मृत्यूदंड ठोठावला. आता त्याच्यानंतर काय झालं की 20 जानेवारीला IRGCच्या 5 अधिकाऱ्यांवर सिरियाची राजधानी दमस्कस मध्ये हल्ला झाला. तेव्हा इराणनं इस्रायलकडे बोट दाखवलं. 14 फेब्रुवारीला इराणच्या एका गॅस पाईपलाईन मध्ये स्फोट झाला. तेव्हा एका अधिकाऱ्यानं इस्रायलला दोष दिला. म्हणजे आपण एकंदरीत ही काही जी काही आपण बॅकग्राऊंड बघून आलोय याच्यामध्ये तुम्हाला एक दिसून येईल की सतत हे दोन्ही देश एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी करतच राहतात आणि त्याच्याच मध्ये एकमेकांवर काही झालं तर एकमेकांवर आरोप त्यांचे सतत सुरूच आहेत. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेले तर संबंध एवढेही काही चांगले यांच्यामध्ये दिसत नाही. आता 1 एप्रिलला सिरियाच्या दमस्कस शहरात इराणच्या दूतावासावर हवाई हल्ला झाला. तेव्हा त्यामागे इस्रायल असल्याचा दावा इराणनं केला आहे. या हल्ल्यात इराणच्या फोर्सचे कमांडर ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रजा जाहेदीही होते ज्यांचा लेबननचा हिजबुल्ला संघटनेवरही प्रभाव असल्याचं सांगितलं जातं. आता हे जे व्यक्ती होते हे ब्रिगेडियर जनरल मोहम्मद रजा जाहेदी हे फार मोठे तिथले मिलिटरी अधिकारी होते आणि त्या दूतावासावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा हे देखील त्या दूतावासामध्ये होते आणि त्या दूतावासाच्या हल्ल्यामध्ये हे मारले गेले. तर याचाच बदला म्हणून इराणनं आता हे 300 जे क्षेपणास्त्र डागले इस्रायलवर त्याचाच बदला त्यांनी आता घेतलेला आहे. अगेन याच्यामध्ये आपण तेच म्हटलंय की आता हिजबुल्ला संघटना मी तुम्हाला सांगितले विद्यार्थी मित्रांनो इथं हिजबुल्ला संघटना कार्यरत आहे आणि हे सतत इस्रायलवर तिथं मिसाईल अटॅक करतातच. आणि हिजबुल्ला संघटना सुद्धा जे काही अटॅक आता करून आली आहे त्यांचं देखील म्हणणं असं आहे की इस्रायल ज्या पद्धतीनं ज्या क्रूरतेनं गाझा पट्टीवर अटॅक करत आहे तर त्या क्रूरतेचा बदला म्हणूनच हिजबुल्लावाले देखील काय करताय इस्रायलवर अटॅक करताय. सेम कोणाचं म्हणणं आहे येमेनमध्ये जे हौती रिबल्स आहेत त्यांचं देखील म्हणणं तेच आहे. गाझा पट्टीत जी हमास संस्था आहे त्या हमास संस्थेचं सुद्धा म्हणणं असंच आहे की आम्ही आमच्या देशाचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी म्हणजे पॅलेस्टीनचं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आम्ही इस्रायलवर काय करतोय अटॅक करतोय. तर एकंदरीत जर बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर या पूर्ण भागाचं जे जिओ पॉलिटिकल इक्वेशन आहे ती फार जास्त कॉम्प्लेक्स झालेलं इथं आपल्याला बघायला
मिळतं. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता इराण इस्रायल संबंधाचा थोडा इतिहास आपण जाणून घेऊया. की जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की संबंध ज्या पद्धतीनं आता खराब झालेले या दोन्ही देशांमधले, एकेकाळी तसं नव्हतं. एकेकाळी इराण हा इस्रायलचा खंदा समर्थक मानला जात होता. ठीक आहे. आणि तिथून संबंध अचानक एवढे तळात कसे गेले ते आपण इथं बघूया. तर 1948 मध्ये पॅलेस्टाईनच्या जागी इस्रायल नावाचा ज्यू देश निर्माण झाला. मध्य पूर्वेतील अनेक मुस्लिम देशांनी इस्रायलला मान्यता देण्यास नकार दिला. त्यावेळी इराण हे तुर्की नंतरचे दुसरे सर्वात मोठे मुस्लिम राष्ट्र होते. म्हणजे मुस्लिम राष्ट्रामध्ये दुसरा मुस्लिम राष्ट्र ज्यांनी इस्रायलला मान्यता दिली तो कोण होता? इराण होता. देशाच्या निर्मितीनंतर इस्रायलचे इराणचे घनिष्ठ संबंध होते. ते शाह मोहम्मद रजा पहलवी यांच्या नेतृत्वाखाली दोनही देश मित्र राष्ट्र झाले. म्हणजे एकेकाळी या दोनही देशामध्ये संबंध देखील चांगले होते, व्यापारिक संबंध देखील चांगले होते. आणि इराणचं जे काही तेल आहे, जे काही तेल साठे आहे, ते तेल कोण विकत घ्यायचा? इस्रायल विकत घ्यायचा. ठीक आहे. त्यानंतर इराणला आपली पर्शियन शिया बहुल देश म्हणून ओळख जपायची होती आणि इस्रायलला त्याची ज्यूइश ओळख टिकवायची होती. आणि दोघांना अरब वर्चस्व मान्य नाही असं हे चित्र होतं. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, म्हणजे याच्यामधून तुम्हाला आता थोडं कळत असेल की जिओपॉलिटिकल इक्वेशन हे धर्माच्या अवतीभोवती तिथं फिरतात. आता याचाच एक जर भाग गेलं तर या स्टेटमेंटवरून तुम्हाला कळलं असेल की इराण जर आहे बघायला गेलं आपण तर इराण हा शिया मुस्लिम कंट्री आहे. ठीक आहे. कारण मुस्लिम धर्मामध्ये सुद्धा दोन संघटना आहे, एक शिया आणि एक सुन्नी. तर आता हे सर्वात जास्त प्रमाणात जी मुस्लिमांची संख्या पूर्ण जगात आपल्याला आढळून येते ते सुन्नी देश आहेत. त्यामध्ये जर इथं बघायला गेलं जे अरब देश आहेत त्या अरब देशामध्ये कोणतं मुस्लिम लोक जास्त राहतात? सुन्नी मुस्लिम लोक जास्त राहतात. आणि इराण हा त्याच्यामध्ये कसा देश आहे? शिया देश आहे. तर अशा परिस्थितीत या सुन्नी कंट्रीच्या मधात किंवा या सुन्नी मुसलमान जे काही कंट्रीज आहे, सौदी अरेबिया झालं, ठीक आहे, याच्यामध्ये स्वतःचं प्राबल्य दाखवण्यासाठी इराणला एक स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणं आवश्यक आहे. आणि त्याच प्रकारे इस्रायलला सुद्धा स्वतःची ओळख काय टिकवायची होती? एक ज्यूइश ओळख टिकवायची होती. तर या दोघांनाही अरब वर्चस्व हे मान्य नाही. त्याचमुळे यांचे संबंध सुरुवातीपासून कसे राहिले? घनिष्ठ झाले. नवीन ज्यू राष्ट्राने शस्त्र, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादनांच्या बदल्यात 40% तेल इराणमधून आयात केले. ठीक आहे. म्हणजे याच्या बदल्यात 40% तेल इराणमधून आयात केलं आणि त्यांना काय दिले? नवीन शस्त्र, तंत्रज्ञान आणि कृषी उत्पादन. इस्रायलच्या मोसाद या गुप्तहेर संस्थेने शाह यांच्या गुप्त पोलिसांना प्रशिक्षण सुद्धा केले होते. म्हणजे बघा संबंध किती चांगले होते. आता ही मोसाद जी संघटना आहे विद्यार्थी मित्रांनो, ही जगातील म्हणजे आपण म्हणू शकतो की फार म्हणजे ऍडव्हान्स लेवलची गुप्तहेर संघटना. यांनी खूप डेंजरस मिशन्स तिथं कंप्लीट केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता इव्हन संबंध इतके चांगले होते या दोघांमधले की या दोन्ही कंट्रीजनं एकमेकांसोबत जे व्यापारिक संबंध होते त्याला वाढवण्यासाठी यांनी इव्हन ट्रान्स इस्रायल ऑइल पाईपलाईनचा सुद्धा निर्मिती केलेली होती. आता ट्रान्स इस्रायल ऑइल पाईपलाईन म्हणजे काय? तर या फिलट नावाच्या शहरापासून अश्केलान नावाच्या शहरापर्यंत त्यांनी एक पाईपलाईन टाकली होती की इराणचं जे काही तेल आहे ते इथं फिलाटमध्ये येईल समुद्री मार्गाने आणि ते अश्केलानमध्ये जाईल आणि इथून ते तेल कुठं जाईल? पुढं युरोपला पाठवण्यात येईल. म्हणजे इतके चांगले संबंध या दोन राष्ट्रांमध्ये होते. पण जेव्हापासून इराणमध्ये रिव्हॉल्युशन झालं, ज्याला 1979 मध्ये इराणियन रिव्हॉल्युशन म्हणतात, तर त्यानंतर हे संबंध काय झाले? पूर्ण खराब झाले. ठीक आहे. त्यानंतर आता इस्लामिक क्रांती झाली विद्यार्थी मित्रांनो. आणि या इस्लामिक क्रांतीमध्ये तिथले जे राजा होते त्या राजांना तिथं काढून टाकण्यात आलं. आणि हे जे राजे होते हे राजे प्रामुख्यानं वेस्टर्न धार्जिनी होते. म्हणजे पाश्चिमात्य राष्ट्रांना त्यांचा सपोर्ट होता. तर यांना काढून टाकण्यात आलं आणि तिथे शरिया कानून लागू करण्यात आला. आता 1979 साली या दोन्ही राष्ट्रातील मैत्री संपली आणि शत्रुत्वाची सुरुवात झाली. इराणमधील 1979च्या इस्लामिक क्रांतीने इस्रायल आणि तेहरानमधील परिस्थिती बदलली. इराणला इस्लामिक देश घोषित करण्यात आले आणि इस्रायलने मात्र नवीन इस्लामिक रिपब्लिकला मान्यता दिली नाही. ठीक आहे. आणि मान्यता न दिल्यामुळे इथं काय झालं? तर इराण सुद्धा नाराज झाला. त्यानंतर पुढे वळूया. आता इराणमध्ये इस्लामिक राज्य स्थापन झाल्यानंतर शरिया कायदा लागू करण्यात आला आणि अयातुल्ला अली खोमेनी यांच्या नेतृत्वाखालील इराणच्या नव्या सरकारने इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडले. अयातुल्ला आपल्या भाषणात म्हणाले, इराणला अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध लढण्याची आवश्यकता आहे. इव्हन अयतुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेला मोठा सैतान आणि इस्रायलला
छोटा सैतान म्हणून देखील तिथं ते कंटिन्युअसली हिंडवत राहतात. इव्हन तुम्हाला माहित असेल की जेव्हाही तिथं इराणमध्ये अशा प्रकारचे काही प्रोटेस्ट वगैरे होतात तर ते त्यांच्या स्लोगन्समध्ये डेथ टू अमेरिका, डेथ टू इस्रायल, ठीक आहे, म्हणजे यांचा नाश व्हायला पाहिजे अमेरिकेचा, इस्रायलचा नाश व्हायला पाहिजे, अशा प्रकारची तिथे घोषणाबाजी तिथे करण्यात येते. त्यानंतर बघूया विद्यार्थी मित्रांनो, इराणने सिरिया, इराक, लेबनान आणि येमेनमध्ये प्रॉक्झी मिलिशिया आणि इतर गट उभारले आणि त्यांना निधी पुरवला. म्हणजे स्वतःचा इन्फ्लुएन्स वाढवण्यासाठी, ज्याला आपण इंग्रजीमध्ये स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणतो, की एक राष्ट्र काय करतो स्वतःचं प्राबल्य वाढवण्यासाठी छोटे छोटे असे गट समूह तयार करून ठेवतो. तेच इराणनं केलं, कारण इराणला धोका काय आहे, इराण हा शिया कंट्री आणि बाकीचे जे काही अरब देश आहे ते प्रामुख्यानं काय आहे, सुन्नी कंट्रीज आहे. तर इथं इराणला शिया कंट्रीचा डॉमिनन्स, स्वतःचा एक वर्चस्व सिद्ध करण्यासाठी यांनी छोटे छोटे गट तयार केले. कोणत्या देशामध्ये, जसं सिरियामध्ये तिथली जी काही सरकार आहे तिला जनरली जर बघायला गेलं तर जे जगातले प्रमुख देश आहेत त्यांनी इलिगल ठरवलेलं आहे, पण तरी सिरियाला समर्थन कोण देत आहे, इराण देत आहे. इराकमध्ये देखील जे काही छोटे छोटे असे गट आहेत त्यांना देखील कोणी प्राबल्य दिलेलं आहे, इराणनं समर्थन दिलेलं आहे. लेबनानमध्ये तर मी तुम्हाला आता सांगितलं, हिजबुल्ला नावाची जी संघटना आहे त्या संघटनेला सुद्धा समर्थन कोण देतं, इराण देतं. आणि येमेनमध्ये जे हौती रिबल्स आहेत त्यांना सुद्धा सपोर्ट कोण करत आहे, इराण करत आहे. म्हणजे याला म्हणतात प्रॉक्झी मिलिशिया, की जिथं इराण डायरेक्टली तर इन्व्हॉल्व्ह होत नाही, पण इराण यांना मदत करतं आणि यांच्या माध्यमातून इराणचे जे काही मनसुबे राहतात ते तिथं हे संघटना तिथं पूर्ण करतात. ज्यामुळे दोन्ही राष्ट्रांच्या शत्रुत्वात वाढ झाली आणि 1980 मध्ये इस्लामिक जिहाद ही पहिली इस्लामी पॅलेस्टिनी संघटना स्थापन करण्यात आली. या संघटनेने इराणचा मुख्य पाठीराखा म्हणून इस्रायल विरुद्ध शस्त्रे हाती घेतली. म्हणजे इथून सुरुवात झाली 1979 पासून, जेव्हापासून इराणमध्ये क्रांती झाली आणि त्या क्रांतीचं परिवर्तन कशात झालं, शत्रुत्वात झालं. आता हे बघा, इव्हन इराणची एक संकल्पना आहे ज्याला इराण म्हणतो ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स. आता हे ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स काय आहे, तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, या मॅप मध्ये तुम्हाला कळेल की ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स इराणनं अँटी USA आणि अँटी वेस्ट आहे. म्हणजे पाश्चिमात्य देशांच्या विरोधात आणि अमेरिकेच्या विरोधात ही संघटना कार्य करते. म्हणजे एक प्रकारचं त्यांची एक आयडिओलॉजी आपण म्हणू शकतो. यामध्ये ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स मध्ये कोण कोण आहे, इराकमध्ये काही संघटनांनी सपोर्ट केलेला आहे इराणनी. कोणत्या आहे, असब अल हक, ठीक आहे, बद्र ऑर्गनायझेशन, तर काही अशा 2-3 संघटना ज्या इराकमध्ये कार्यरत आहे. सिरियामध्ये सुद्धा अशा काही संघटना आहे किंवा तिथली सरकारच जी आहे ती, त्याला समर्थन कोण देतं, इराण देतं, ठीक आहे. त्यानंतर लेबनानमध्ये हिजबुल्ला नावाची संघटना आहे, त्याला सुद्धा समर्थन कोण देतं, तर इराण करत आहे. येमेनमध्ये आपण बघायला गेलं तर येमेनमध्ये हौती रिबल्स जे आहे त्यांना सुद्धा समर्थन कोण करतं, इराण करतं. गाझामध्ये जर आपण बघायला गेलं तर इस्लामिक जिहाद संघटना आणि हमास संघटना या ज्या काही दहशतवादी संघटना आहे यांना सुद्धा मदत कोण करत आहे, तर एकंदरीत जर बघायला गेलं तर इराण करत आहे. आणि ह्या संघटनांचा उद्देश काय आहे, तर इराणचं प्राबल्य वाढवणं आणि इस्रायलच्या विरोधात कारवाई करणं. कारण इस्रायल हा एक प्रकारे याचा खंदा समर्थक कोण आहे, अमेरिका आहे. तर अमेरिकेचा एक दूत म्हणून या पूर्ण प्रदेशामध्ये कोण कार्य करतोय, इस्रायल कार्य करताय. अशी धार्जिना कोणाची आहे, इराणची आहे. आणि यांना पलटवून लावण्यासाठी, म्हणजे अमेरिकेला पलटवून लावण्यासाठी इस्रायलला हरवणं फार महत्वपूर्ण आहे हे इराणला माहित आहे. म्हणून त्यांनी ऍक्सिस ऑफ रेझिस्टन्स तयार करण्याची त्यांची भूमिका तिथं राहिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आता हिजबुल्ला संघटनाबद्दल थोडी माहिती घेऊया. तर 1982 मध्ये इस्रायलने लेबनानवर आक्रमण केले. इस्रायलने तेथील पॅलेस्टिनी गटांशी मुकाबला केला आणि राजधानी बेरूतवर कब्जा केला. इराणच्या उच्चभ्रू इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्सने नंतर हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला आपला पाठिंबा घोषित केला. आणि हिजबुल्ला ही शिया मुस्लिमांची दहशतवादी संघटना आणि राजकीय पक्ष आहे जो लेबनानमध्ये मोठ्या प्रमाणात तिथं कार्यरत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याला सुद्धा समर्थन कोणाचं आहे, त्याला सुद्धा समर्थन इराणचं इथं कंटिन्यूस भेटत आहे. त्यानंतरचा दुसरा प्रमुख मुद्दा ज्यामुळे इस्रायल आणि इराणचे संबंध अजून ताणले गेले तो होता आण्विक करार. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की 2015 मध्ये जेव्हा बराक ओबामा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते तेव्हा त्यांनी इराण आणि अमेरिकेमध्ये संबंध थोडे सुधारवण्यासाठी त्यांनी एक आण्विक करार केला होता, ज्याला इंग्रजीमध्ये P5+1 करार असं सुद्धा म्हणतात. आता हे जे P5 देश आहे हे कोणते आहे, युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये जे 5 परमनंट देश आहेत ते, आणि त्यांच्यासोबत एक देश म्हणजे जर्मनी. तर यांचा करार इराण सोबत झाला होता आणि त्या कराराअंतर्गत इराणचा जो काही आण्विक प्रोग्राम आहे तो त्यांनी थांबवला होता आणि तो IAEAच्या नजरबंदीखाली तिथे ते पूर्ण त्याचं ऑपरेशन करणार होते, की जेणेकरून इराणनं
आण्विक अस्त्र डेव्हलप नाही केले पाहिजे, हा त्याचा पर्पज होता. आणि त्याच्या बदलात अमेरिका इराणवर असलेले जे काही पूर्ण आर्थिक निर्बंध आहेत ते काढू इच्छित होता. तर याच्या विरोधात कोण होतं? इस्रायल होतं. 2005 मधील निवडणुकीनंतर राष्ट्रपती महमूद अहमदीनिजाद यांच्यामुळे दोन राष्ट्रांमधील तणाव आणखी वाढला, कारण त्यांनी अनेकदा इस्रायलचा अंत करायचा आहे असा उल्लेख आपल्या कार्यक्रमामध्ये केला होता. 2015 मध्ये जेव्हा इराणने 6 जागतिक महाशक्तींबरोबर आण्विक करार केला, तेव्हा इस्रायलचे राष्ट्रीय अध्यक्ष बेंजामिन नेतन्याहू यांनी या कराराला इतिहासातील सर्वात मोठी चूक असल्याचे सांगितले होते. बराक ओबामा यांनी या कराराचे स्वागत केले, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2018 मध्ये या करारातून माघार घेतली आणि नेतन्याहू यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे अभिनंदन केले. आता बघा याच्यामध्ये कसं आहे की एकंदरीत जर बघायला गेलं तर अमेरिकेमध्ये सुद्धा इराणच्या संदर्भात भूमिका जी आहे ती दोन पक्षाची वेगवेगळी भूमिका आहे. डेमोक्रॅटिक पक्ष वेगळा, रिपब्लिकन पक्ष वेगळा. तर जेव्हा बराक ओबामा होते तेव्हा त्यांनी हा आण्विक करार लागू केला होता की जेणेकरून इराणला मुख्य प्रभावात आणण्याचं त्यांचा मेन ध्येय होतं, की जेणेकरून इराण अशा प्रकारचे जे काही कुरापती आहेत त्या थांबवेल बा आणि मुख्य प्रभावात येऊन त्याचा फायदा इराणला होईल. पण हीच जी कृती आहे डोनाल्ड ट्रम्प आल्याने त्यांनी काय केलं? आण्विक करारातून बाहेर पडले आणि इस्रायलचं जे काही म्हणणं होतं ते त्यांनी समर्थन त्याला घोषित केलं आणि याच्यामुळे इराण अजून चिडला. ठीक आहे. त्यानंतर आता इराण विरुद्ध जर आपण युती बघायला गेलं तर या भागामध्ये सौदी अरेबिया हा एक खूप मोठा डॉमिनंट प्लेअर आहे. बेसिकली इथं बघायला गेलं विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक समजा की प्रत्येक कंट्रीला स्वतःचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे किंवा स्वतःचं प्राबल्य या भागामध्ये वाढवायचं आहे. त्यामध्ये जेव्हा आपण वेस्ट एशिया किंवा मिडल ईस्ट कडे बघतो तेव्हा इथं प्रामुख्यानं 3 कंट्रीज फार महत्वपूर्ण रोल प्ले करतात. एक आहे सौदी अरेबिया, दुसरा आहे इस्रायल आणि तिसरा आहे इराण. आणि या तीनही कंट्री पूर्ण भूभागावर किंवा वेस्ट एशिया किंवा मिडल ईस्ट मध्ये स्वतःचं प्राबल्य वाढवण्यासाठी तिथं सतत प्रयत्न करत राहतात. आणि या 3 प्रमुख सत्ता आहेत वेस्ट एशियाच्या आणि या सतत या 3 कंट्रीजमध्ये आपण तिथं पाहत राहतो की चढाओढ पाहायला मिळते. आता इस्रायलचा प्रयत्न काय आहे? इस्रायलचा प्रयत्न आहे की त्यांना सर्वशक्तिमान बनायचा आहे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा हल्ला झाला नाही पाहिजे, त्यासाठी त्यांना पूर्ण स्वतःला प्रोटेक्शन द्यायचं. इराणचं जर बघायला गेलं तर इराणला वाटतं की आम्ही शिया कंट्री आहे आणि शियांची संख्या फार लिमिटेड आहे, तर अशा परिस्थितीत आमचं प्राबल्य वाढलं पाहिजे. आणि इराणच्या विरोधात कोण कारवाई करतं? सौदी अरेबियाला वाटतं की आम्ही सुन्नी कंट्री आहे, आमचं प्राबल्य वाढलं पाहिजे आणि इराणचं कमी झालं पाहिजे. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर सद्य परिस्थितीत सौदी आणि इस्रायलचे संबंध सुधरत आहेत आणि या दोघांचाही चांगले संबंध कोणासोबत आहे? अमेरिकेसोबत आहे. ठीक आहे. म्हणजे इस्रायल आणि सौदी अरेबिया या दोन्ही कंट्रीचे अमेरिकेसोबत चांगले संबंध आहे आणि इथे इराण एकटा पडलेला आहे. तर अशा परिस्थितीत आता इराणला समर्थन कोण देत आहे? तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो रशिया आणि चायना. तर एक प्रकारे आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की गटबाजी होत आहे या पूर्ण भागामध्ये आणि या गटबाजीचा परिणाम असा होऊ शकतो की जर हे रिजनल युद्ध वाढलं तर याचं परिवर्तन विश्वयुद्धामध्ये सुद्धा होऊ शकतो. कारण जर तुम्ही विश्वयुद्ध 1 विश्वयुद्ध 2 जर बघितलं असेल तर अशाच प्रकारची गटबाजी तिथं झाली होती आणि याचंच परिवर्तन विश्वयुद्धात झालेलं आपल्याला बघायला मिळालं होतं. ठीक आहे. त्यानंतर बघूया सौदी अरेबिया आणि इराण मधला संघर्ष फार जुना आहे. वर्षानुवर्षे हे देश एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. म्हणजे बघा दोन्ही देश मुस्लिम बहुल आहे, पण प्रॉब्लेम काय आहे तर सौदी अरेबिया हा सुन्नी कंट्री आहे आणि इराण हा शिया कंट्री आहे. त्याचाच फायदा घेत इस्रायलने इराणचा प्रमुख धार्मिक आणि प्रादेशिक प्रतिस्पर्धी असलेल्या सौदी अरेबियाशी संबंध जोपासण्यास सुरुवात केली. म्हणजे काय यात आता दोघांमध्ये तो संबंध खराब आहे, तर मग संबंध कोणात चांगले करा? इस्रायल आणि सौदी मधले संबंध चांगले करा. आणि हे संबंध चांगले करण्याच्या मागे देखील कोणाचा हात आहे? अमेरिकेचा हात आहे. सप्टेंबर 2020 मध्ये संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन यांचा इस्रायलशी सामंजस्य करारावर स्वाक्षरी झाली आणि याच्यामध्ये सौदी अरेबिया सुद्धा इन्व्हॉल्व्ह करण्यात आलं. सौदी अरेबिया आणि इस्रायल, तर याला अब्राहम अकॉर्ड म्हणतात. आणि या अब्राहम अकॉर्डच्या अंतर्गत या 4ही राष्ट्रांमधले संबंध काय करण्यात आले? चांगले करण्यात आले. आणि याच्या पाठीमागे कोण आहे? याच्या पाठीमागे अमेरिका आहे. आणि पर्पज काय आहे यांचा? तर इराणला एकटं पाडणं. ठीक आहे. आता अलीकडेच काही महिन्यात इस्रायलने इराणच्या जहाजांवर हल्ले केल्याचा आरोप केलेला आहे. दरम्यान इराणने इस्रायलवर नतांज येथील युरेनियम संवर्धन प्रकल्प उद्ध्वस्त करण्याचाही आरोप केला आहे. 2022 आणि 23 मध्ये इस्रायलने सिरियातील इराणी लष्करी सल्लागार आणि इराणी लष्कराचे सिरियासाठीचे मुख्य गुप्तचर यांच्यावर देखील हल्ला केलेला आहे. म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर इस्रायलची जी मोसाद संघटना आहे, जी गुप्तहेर संघटना आहे, ही संघटना अशा प्रकारचे अटॅक करायला
फार जास्त फेमस आहे आणि ते खूप डेंजरस मिशन्स इम्प्लिमेंट करतात आणि इराणचे टॉप लेवलचे जे काही मिलिटरीचे कमांडर आहे किंवा अधिकारी आहे त्यांना मारण्यात देखील कोणाचा हात आहे? इस्रायलच्या या मोसाद संघटनेचा हात तिथं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, मान्य कोणी करत नाही, पण छुप्या पद्धतीनं हे सगळे अटॅक इस्रायलनं इराणमध्ये केलेले आणि त्याचीच चीड म्हणून आता ज्या पद्धतीनं त्यांनी एक म्हणू शकतो की 300 मिसाईल डागले, तर अजूनही इराण तयार आहे. इराणचं म्हणणं असं आहे की जर इस्रायलनं अजून आमच्यावर अटॅक केले तर आम्ही फुल फ्लेजेड वॉर इराणच्या विरोधात आम्ही तिथं इम्प्लिमेंट करू. त्यानंतर पुढे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता हे बघा, जे मी तुम्हाला म्हटलं की इराणनं इस्रायलवर जो सर्वात मोठा एक आरोप केलेला आहे तो कोणता केलेला आहे की इराणमध्ये वेगवेगळे त्यांचे न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे आणि या न्यूक्लिअर पॉवर प्लांटवर असे आरोप करण्यात आलेले आहे की हे न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये काय बनवत आहे? बॉम्ब बनवत आहे. ठीक आहे, आणि जर बॉम्ब यांच्याकडे आला तर फार जास्त कठीण परिस्थिती इथे उद्भवेल. तर यामधला हा नतांज नावाचा यांचा जो अणुप्रकल्प आहे, या नतांज प्रकल्पावर कोण हल्ला केला? इस्रायलनं हल्ला केला असा आरोप इराणनं केलेला आहे. आणि हा जो प्रकल्प होता हा युरेनियम एनरिचमेंट प्रकल्प होता, म्हणजे इथं बॉम्ब बनवण्याची क्षमता इराण डेव्हलप करत होता असा आरोप इस्रायलनं केलेला आहे आणि त्यांना डिस्ट्रॉय करण्यात आलं. तर हे वेगवेगळे जे काही अणुप्रकल्प आहे ते इथे इराणच्या मॅपवर इथे लावलेले आहे. तर अशा पद्धतीनं इराण काय करत आहे? इराण सतत प्रयत्न करतो आहे की त्यांच्याकडे लवकरात लवकर अणुबॉम्ब आला पाहिजे की जेणेकरून त्यांचं प्राबल्य त्या भागातलं वाढेल आणि त्यांचं स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स वाढेल आणि इराण हा सर्वशक्तिमान देश म्हणून उभरून येईल पूर्ण मिडल ईस्ट किंवा वेस्ट एशियामध्ये. तर अशा प्रकारची इराणची मानसिकता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इराण इस्रायल वॉर याचं प्रमुख कारण काय हे आपण बघितलेलं आहे. इव्हन विद्यार्थी मित्रांनो, याचं जर आपण एकंदरीत बघायला गेलं तर भारतावर काय परिणाम होईल? कारण भारताचे संबंध जर बघायला गेलं तर इराण सोबतही चांगले आहे आणि इस्रायल सोबतही चांगले आहे. तर अशा परिस्थितीत भारताची सामंजस्याची भूमिका आहे. भारतानं सतत म्हटलेलं आहे की युद्ध, कोणत्याही प्रकारच्या युद्धाला आम्ही समर्थन देत नाही, मग भले ते इस्रायल असू द्या किंवा इराण असू द्या. पण यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका भारताची जी राहील की कशा पद्धतीनं युद्ध आपण थांबवू शकतो आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो यासाठी सतत आपले प्रयत्न तिथं चालू आहे. जर भारताच्या आर्थिक दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर इथं आर्थिक फटका फक्त भारतालाच नव्हे तर पूर्ण जगाच्या इकॉनॉमीला लागू शकतो. तो म्हणजे की जगामध्ये जे काही तेल आहे, जे काही क्रूड ऑइल आहे, त्याचे रेट खूप जास्त प्रमाणात वाढू शकतात जर हे युद्ध अजून वाढत गेलं तर. आणि हे सध्या परिस्थितीत हे युद्ध रिजनल वॉर आहे. ठीक आहे, म्हणजे त्या स्पेसिफिक रिजन पुरता मर्यादित आहे. पण हे रिजनल वॉर जर थोडं ग्लोबल बनलं तर याचंच परिवर्तन एका विश्वयुद्धामध्ये सुद्धा होऊ शकतं आणि सगळे देश त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होऊ शकतात. जर तसं झालं तर हे जगातलं शेवटलं युद्ध राहू शकतं. कारण आताच्या परिस्थितीत सगळ्या देशांकडे अणुबॉम्ब, हायड्रोजन बॉम्ब आलेले आहे आणि जर अटॅक झाले तर याचा वापर तिथं केला जाऊ शकतो याची सहनशक्ता तिथं सतत, एक टांगती तलवार तिथं सतत राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.